बघू शकता की महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर, त्यांच्या आपण ऑफिशियल जे ट्विटर हँडल आहे त्या ट्विटर हँडलवर आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टीवरती या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. माननीय शिक्षण मंत्री जे महोदय आहेत, त्यांचं जर आपण आत्ताचं लेटेस्टवालं जर ट्विट बघितलं, हे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये ते सांगतायत की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरती स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा घडून आलेली आहे. अशा प्रकारे त्यांचं हे स्टेटमेंट आहे. आणि जर का आपण या ठिकाणी पाहत असाल तर माननीय शिक्षण मंत्री महोदय असेल, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर आहेत, त्यातल्या त्यात आपण या ठिकाणी पाहू शकतो शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन सर असेल किंवा काही स्थानिक शिक्षक आमदार आहेत त्या ठिकाणचे, ते या बैठकीला उपस्थित होते. आता या बैठकीमागचं कारण असं आहे की मागच्या बऱ्याच महिन्यांपासून नव्हे तर काही वर्षांपासून जे आहे सिंधुदुर्गमध्ये जे स्थानिक उमेदवार आहेत ज्यांनी की डी.एड बी.एड केलेलं आहे त्या उमेदवारांचा आंदोलन या ठिकाणी वेळोवेळी होत असतो आणि त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला स्थानिक शिक्षक भरतीमध्ये जे आहे स्थानिक लोकांना प्राधान्य द्यायला हवं. आणि त्याच निमित्ताने आज ही विशेष अशी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि शिक्षण मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही जी बैठक आहे त्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, त्यावरून त्यांनी एक प्रकारे आपल्याकरिता एक इशारा दिलेला आहे की एक नवीन नियम या ठिकाणी येऊ शकतं आणि तो नियम या ठिकाणी स्थानिक भरतीच्या संदर्भामध्ये असू शकतं अशी आपल्याला दाट शक्यता आहे. सध्या तरी फक्त त्यांच्या ट्विटवरून आपण एक केस करू शकतो की स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाण्याची दाट शक्यता आहे. आता असं जर घडलं तर निश्चितपणाने काही लोकांना त्याचा आनंद होणार आहे. म्हणजे जे स्थानिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले निवासी आहेत त्या उमेदवारांना निश्चितपणाने या ठिकाणी आनंद होईल. परंतु इतर जे काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधले उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मनामध्ये या संदर्भामध्ये रोष निर्माण होणे हे साहजिक आहे. कारण ही जी संपूर्ण शिक्षक भरती असते ती राज्यभराकरिता असते, कोणत्याही अशा विशिष्ट एरियाकरिता किंवा तालुक्याकरिता किंवा जिल्ह्याकरिता किंवा विभागाकरिता असू शकत नाही. कारण असं जर घडत राहिलं तर निश्चितपणाने प्रत्येक जिल्ह्यातले उमेदवार देखील सेम पद्धतीची मागणी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण आमच्या परभणी जिल्ह्यातले उमेदवार म्हणतील की आम्हाला ही या ठिकाणी स्थानिक लोकांना प्राधान्य द्या. कोणी इकडे जालन्याचं असेल तर तेही लोक म्हणू शकतील या ठिकाणी की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यात यावं. आता या संदर्भामध्ये नेमकं काय निर्णय केला जाईल तो तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजेलच. परंतु सध्या जे आहे सोशल मीडियावरती हा जो विषय आहे तो मोठ्या प्रमाणावरती ट्रेंड करत चाललेला आहे. आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी जे आहे कोणता निर्णय माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या वतीने घेतला जाऊ शकतो? कारण आता येणाऱ्या काही महिन्यांमध्येच या जे आहे विधानसभेचे इलेक्शन होणार आहे आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मतं आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्याकरिता सर्वच राजकीय पक्ष जे आहे ते मतदारांना मोहित करण्याकरिता वेगवेगळे निर्णय घेताना आपल्याला दिसत आहे. त्याच धर्तीवरती हा देखील एक निर्णय असू शकतो का किंवा कोणता निर्णय असेल आणि खरंच असा निर्णय झाला तर त्याचे काय फायदे किंवा नुकसान असू शकतात ते देखील निश्चितपणाने आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.